त्यांच्याकडे एक्सेलचं प्रिंट आता एक्सेल मध्ये यांच्याकडे रन टाइम एरर 1004 येते. तर ही एरर येण्याचं कारण एक असतं की डिफॉल्ट प्रिंटर कधी कधी छोटं प्रिंटर करतात, लेझर प्रिंटर मोठं असायला पाहिजे. पण आता इथे आपण कंट्रोल पॅनल मध्ये जाऊ. कंट्रोल पॅनल मध्ये गेल्यानंतर इथे कॅटेगरी असतं. हे जर लार्ज आयकॉन किंवा स्मॉल आयकॉनवर असेल तर हे असं दिसतं. तर त्याच्यासाठी आपण कॅटेगरी मध्ये जर गेलो तर आपल्याला इथे व्ह्यू डिव्हाइसेस अँड प्रिंटर दिसतं. याच्यामध्ये दिसतं आपल्याला. कॅटेगरी सोडून आपण जर का केलं लार्ज आयकॉन स्मॉल आयकॉन तर याच्यात ते डिव्हाइसेस अँड प्रिंटर दिसतं. ते डिव्हाइसेस अँड प्रिंटर ओपन केलं आपण. इथे यांचं हे प्रिंटर आहे. आता हे प्रिंटर सेट एज डिफॉल्ट करायचं आहे. हे मोठं प्रिंटर आहे इप्सनचं लेझर, पण हे ऑलरेडी सेट एज डिफॉल्ट आहे. ऑलरेडी सेट एज डिफॉल्ट आहे याचा अर्थ मग दुसरी काहीतरी एरर आहे. तर मग त्याच्यामध्ये आपण जायचं प्रिंटर प्रॉपर्टीज 4 नंबरवर. प्रिंटर प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इथे प्रिंट टेस्ट पेज म्हणायचं आणि ती टेस्ट पेज आली की नाही हे चेक करायचं असेल तर इथे आपण याला राईट क्लिक करून सी व्हॉट्स प्रिंटिंग करायचं. सी व्हॉट्स प्रिंटिंग केलं तर पहा इथे कितीतरी डॉक्युमेंट्स न प्रिंट झालेले आहेत, सगळे अडकलेले आहेत प्रिंटआउट. आता जर प्रिंटआउट अडकले असतील तर याला कॅन्सल ऑल डॉक्युमेंट करायचं. कधी कधी अशी अडकलेली प्रिंटमुळे प्रिंट नाही येत. मग पुन्हा एक आपण टेस्ट पेज काढून पाहू. प्रिंट टेस्ट पेज पहा इथे पुन्हा ती निघाली नाही, टेस्ट पेज इथे अडकली आहे, नाही निघाली. आता ही जर प्रिंटआउट निघाली तर आता मग त्यांची ती एरर पण निघाली असेल. आता आपण पुन्हा हा रिपोर्ट त्यांना प्रिंटिंग साठी देऊ. मॅडम याच्यात प्रिंटरची काहीतरी एरर आलेली आहे. प्रिंटरची एरर आहे का ती? हा सारखी सारखी ती एरर येते. आणि आपण कंट्रोल पॅनलवर जर गेलो इथे डिव्हाइसेस अँड प्रिंटर मध्ये गेलो, हे प्रिंटर आहे तुमचं. सी व्हॉट्स प्रिंटिंग मध्ये गेलो तर इथे टेस्ट पेज वगैरे निघत नव्हती. आता मी पाहिलं, एक मिनिट. आता हे प्रिंटआउट आली का तुम्हाला? नाही, कमांड म्हणजे प्रिंटर वाजलं होतं पण प्रिंट नाही निघाली. हा तर पहा इथे टेस्ट पेज अडकलेली आहे. अडकलेली आहे का? हा पहा इथे टेस्ट पेज निघत नाही. तुमच्या कॉम्प्युटरवाल्याला सांगा टेस्ट पेज निघत नाहीये. प्रिंटरचा कधी प्रॉब्लेम आला ना तर तुम्हाला सांगून ठेवतो मी. म्हणजे सॉफ्टवेअरवाल्याला कॉल करायचा की कॉम्प्युटरवाल्याला, हार्डवेअरवाल्यांना. तर पहिल्यांदा आपण इथे कंट्रोल पॅनलला जायचं. कंट्रोल पॅनल सुरू करायचं. CONT लिहिलं की कंट्रोल पॅनल येऊन जातं. इथे हे सगळे ऑप्शन्स असतात. इथे डिव्हाइसेस अँड प्रिंटर मध्ये जायचं. डिव्हाइसेस अँड प्रिंटर मध्ये गेल्यानंतर इथे त्या प्रिंटरला राईट क्लिक करून प्रिंटर प्रॉपर्टीज मध्ये जायचं आणि इथे प्रिंट टेस्ट पेज म्हणायचं. आता हे टेस्ट पेज निघाली की नाही पाहायचं असेल तर इथे राईट क्लिक करून सी व्हॉट्स प्रिंटिंग म्हणायचं. सी व्हॉट्स प्रिंटिंग मध्ये हे अडकलेले आहे. याचा फोटो काढून तुम्ही तुमच्या हार्डवेअरवाल्याला किंवा कॉम्प्युटरवाल्याला जो कोणी असेल त्याला सांगा. त्याच्या लक्षात येऊन जाईल काय प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, चालेल. आणि हे जे